Chapter 3 Circle Problem Set 3.1. Question number 3. Listen. What is the distance between two parallel tangents of a circle having radius 4.5 cm? Justify your answer. आता suppose radius of this circle is 4.5 cm. 4.5 cm त्रिज्येचं वर्तुळ आहे. 4.5 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाला दोन समांतर AB and CD, these are two parallel tangents. दोन समांतर स्पर्शिका आहेत आणि या दोन समांतर स्पर्शिकेमधील आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचा आहे. इथं डिस्टन्स शोधायचा आहे. आता बघा, सेंटर ऑफ द सर्कल L, let center of circle BO, जे लाइन AB पॅरलल लाइन CD, ह्याच्या दोन जे स्पर्शिका आहेत AB आणि CD, ह्या दोन स्पर्शिका वर्तुळाला दोन बिंदूतून M आणि N मधून गेलेल्या या दोन्ही स्पर्शिका समांतर आहेत. आता इथे जाते गिवन and these two tangents touch the circle at M and N point respectively. हे जे दोन जे tangents आहेत, tangent AB and tangent CD, touch the circle at M and N point. M and N point respectively. आता या दोन स्पर्शिका आहेत AB आणि CD, आणि या दोन स्पर्शिका वर्तुळाला M आणि N या बिंदूमध्ये स्पर्श करतात. आणि दोन्ही इथं सांगितले गिवन काय दिलेलं आहे, गिवन पक्ष दिले AB पॅरलल CD. आता ही लाइन XY पॅरलल लाइन AB बाय कंस्ट्रक्शन. आता आपण रचना काढली. ही जी XY जी लाइन आहे ही सेंटर O मधून जाते, वर्तुळाच्या O केंद्रामधून जाते आणि स्पर्शिका AB ला समांतर आहे. पहिली इथे दिलेलं बघा, ह्या दोन स्पर्शिका जे आहेत एकमेकीला समांतर आहेत. रचनेनुसार आपण काय घेतलं, XY पॅरलल XY समांतर लाइन XY पॅरलल लाइन AB, रेषा XY समांतर रेषा AB घेतली. सो म्हणून आता इथे जेव्हा लाइन AB पॅरलल लाइन XY पॅरलल लाइन CD, म्हणजे आपणाला ह्या तिन्ही ज्या या ठिकाणी रेषा आहेत ह्या एकमेकीला समांतर आहेत इथं सांगता आलं. अँगल OMA is equal to angle ONC. Tangent theorem.
आता इथे पहा अँगल ओ एम ए इज इक्वल अँगल ओ एन सी, दोन्ही अँगल इक्वल आहेत. इथं 90 डिग्री यायला पाहिजे, 90 डिग्री. टँजंट थेरम, स्पर्शिकेचे प्रमेय. कारण OM परपेंडिक्युलर AB अँड ON परपेंडिक्युलर CD. इथं आपल्याला 90 डिग्रीचे अँगल मिळतात. आपल्याला OM ची लेंथ इथे काढायची आहे. म्हणजे दोन पॅरलल ज्या लाईन्स आहेत त्या दोन पॅरलल लाईन्स मध्ये अंतर काढायचं. हे जे रेडियस दिलेली आहे 4.5 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ON हे जे कॉलिनियर पॉइंट्स आहेत हे सिद्ध करायचे आहेत. आता हे जे दोन अँगल आहेत ते 90 डिग्री सिद्ध केलं. आता पुढचं पहा, हे जे दोन अँगल आपल्याला मिळतात AMO आणि MOX, हे इंटेरियर अँगल्स आणि सम ऑफ इंटेरियर अँगल्स असं सप्लिमेंटरी 180 येतं. लाईन AB पॅरलल XY, and transversal MO. रेषा AB समांतर रेषा XY आणि छेदिका MO. समांतर रेषा यांच्या अंतर्भागात आणि छेदिकेच्या एकाच बाजूला असणारे जे काही कोण अंतरकोन आपल्याला मिळतात AMO, अँगल AMO प्लस अँगल MOX इज इक्वल टू 180. कारण इंटेरियर अँगल थेरम, या दोन अँगलची जे AMO प्लस MOX इज इक्वल टू 180. पण आपल्याला AMO किंवा OMA हा अँगल तो इथे मिळालेला आहे. टँजंट थेरम, स्पर्शिके प्रमेयानुसार AMO चा अँगल आपल्याला जे मेजरमेंट मिळतं 90 प्लस MOX इज इक्वल टू 180. आता अँगल MOX इज इक्वल टू 180 डिग्री आणि जे 90 आहे राईट साईडला मायनस होईल. अँगल MOX इज इक्वल टू 180 मायनस 90 इज इक्वल टू 90 डिग्री. हे जे दोन जे कोण कोणते MOX प्लस AMO, त्या दोन कोणांची बेरीज जी आहे इथं 180 येते. कारण इंटेरियर अँगल, कारण रेषा AB समांतर रेषा XY इथं दिलेले आहे बा, आणि छेदिका MO. स्पर्शिका प्रमेयानुसार AMO चं माप इथं आपल्याला 90 इथे मिळालेलं आहे. स्पर्शिका थेरम इथं माप वाटलं MOX बरोबर 90 बा. MOX त्याच प्रकारे आपल्याला NOX पण सिमिलरली आपल्याला सिद्ध करता येईल. सिमिलरली तशाच प्रकारे अँगल NOX इज इक्वल टू 90 डिग्री बा. पहिले याच प्रकारे आपण इथं सोडवू शकतो. म्हणजे XY समांतर CD, XY पॅरलल CD आणि ट्रान्सव्हर्सल ON इथं ज्याप्रमाणे घेतलं. आता इथं ट्रान्सव्हर्सल ON पॅरलल लाईन दोन कोणत्या XY आणि CD इथे घेतले त्याप्रमाणे, आणि छेदिका ON. अँगल ONC जे आहे, अँगल ONC चं मेजरमेंट आपल्याला 90 मिळालेलं आहे. टँजंट थेरम स्पर्शिका प्रमेयानुसार त्या अंतरकोनांची बेरीज 180 येते. हा जो ONC बरोबर 90
म्हणजे राहिलेला कोण जो आहे एन ओ एक्स बरोबर आपल्याला 90 हा सांगता येईल. आता अँगल एम ओ एक्स प्लस अँगल एन ओ एक्स मेजरमेंट पहा. सो अँगल एम ओ एक्स प्लस अँगल एन ओ एक्स इज इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. एम ओ एक्स प्लस एन ओ एक्स. आता हे दोन जे अँगल्स आहेत हे दोन्हीचे दोन्ही अँगल ऍडजस्टंट अँगल्स आहेत आणि त्यांची सम जे 180 सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे अँगल एम ओ एक्स अँड अँगल एन ओ एक्स are adjacent angles and they are supplementary. हे जे दोन कोण आहेत लगतचे कोण बा अँगल एम ओ एक्स कोण एम ओ एक्स व कोण एन ओ एक्स हे दोन लगतचे कोण आहेत. त्याचबरोबर त्यांची बेरीज जी येते 180 येते. दीज आर सप्लिमेंटरी अँगल. दे आर सप्लिमेंटरी अँगल. सो अँगल एम ओ एक्स and angle M O X, these are linear, they form a linear angles. So angle M O X and angle N O X form linear pair. ही रेषीय जोडी तयार होते आणि रेषीय जोडीतील कोणांची पण बेरीज आहे 180 येते. बरोबर. हे रेषीय जोडीतील कोण लगतचे कोण आहेत रेषीय जोडीतील कोण यांची बेरीज 180 येते. म्हणून ओ एम आणि ओ एन हे जे रे जर घेतले दीज आर अपोजिट रे. इथं जर आपण घेतलं रे जर काढला ओ एम अँड रे O M and ray O N are opposite rays. हे दोन्हीचे दोन्ही जे काही किरण जे आहेत हे दोन्ही एक रेषाखंड एकमेकाच्या विरुद्ध आहेत. आता म्हणून आपल्याला ही जे काही एम ओ एन जे पॉइंट्स आहे पॉइंट M O N are collinear points. These are the collinear points. आता इथे बघा M O N हे जे एक रेषीय बिंदू आहे ते आपण सिद्ध केला. आता आपल्याला इथं सिद्ध म्हणजे माहिती जी काढायची आहे उत्तर जे काढायचं आहे ए बी आणि सी डी ह्या ज्या दोन स्पर्शिका आहेत या दोन स्पर्शिकेमधील अंतर. आता या दोन स्पर्शिकेमधील अंतर हे लांबांतर. आता एक बघा आपण जर दोन समांतर रेषा जर असतील तर त्यांच्यातील लंब उंचीच आपण घेतो. तिरकस या ठिकाणी जी काय हाईट आहे सायंटिक हाईट कधी घेत नाही आपण. आता इथं आपल्या लक्षात आलं एम ओ एन हे एक रेषीय बिंदू आहेत. याचाच अर्थ ए बी आणि सी डी या दोन स्पर्शिकेतील अंतर म्हणजेच एम ओ प्लस ओ एन. म्हणजे या वर्तुळाची जी काही त्रिज्या जी आहे ही जी दिलेली आहे 4.5 सेंटीमीटर. म्हणजे 4.5 प्लस 4.5 म्हणजे ए बी आणि सी डी यामधील डिस्टन्स जो आहे हा जो आहे एम एन
distance between and line CD is जो आहे लेंथ mn. आता दोन ज्या रेषा आहेत, रेषा AB आणि रेषा CD यांच्यामध्ये जे अंतर जे आहे लेंथ mn. आता mn इज इक्वल टू mn इज इक्वल टू 2r 2 इंटू r इथे दिलेलं आहे 4.5 इज इक्वल टू 9 सेंटीमीटर युनिट. आता पहिल्यापासून इतके रिवाइज सांगतो. आता हे जे सम जे आहे क्वेश्चन नंबर 3 प्रॉब्लेम शीट 3.1 4.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ, या वर्तुळाला समांतर स्पर्शिका AB समांतर CD, AB समांतर CD, त्रिज्या 4.5 सेंटीमीटर त्रिज्येचे एक वर्तुळ AB समांतर CD. तर AB आणि CD मधील जे अंतर आहे हे किती सहकारण स्पष्ट करा म्हणून इथं सांगितले. पहिल्यांदा आपण O वर्तुळ प्लेट सेंटर ऑफ द सर्कल BO घेतलं. देन लाईन AB पॅरलल लाईन CD गिवन गणित मध्ये इथे प्रश्नामध्ये सांगितलेले आहे. आता टँजेंट AB आणि टँजेंट CD ह्या दोन स्पर्शिका आहेत. टच द सर्कल ॲट M and N पॉइंट रिस्पेक्टिव्हली. M आणि N ह्या बिंदूमध्ये अनुक्रमे स्पर्श करतात. आता लाईन XY पॅरलल लाईन AB बाय कन्स्ट्रक्शन आपण घेतली. XY पॅरलल AB म्हणून आता AB ला CD समांतर आहे, AB ला समांतर XY घेतली म्हणून AB लाईन AB समांतर लाईन XY समांतर CD. आपल्याला एकच करायचं आहे, हे जे M O N हे जे पॉइंट जे आहेत हे एक रेषीय पॉइंट आहेत हे सिद्ध करायचं आहे. आणि स्पर्शिकेच्या प्रमेयानुसार आपल्याला लक्षात येतं हा जो कोन जो आहे AMO आणि CNO हे 90 अंश स्पर्शिका प्रमेयानुसार. XY समांतर म्हणजे हा इथं कोन आपल्याला 90च मिळेल. लाईन AB पॅरलल लाईन XY पॅरलल लाईन CD. आता आपण काय घेतलं OMA इज इक्वल टू अँगल ONC टँजेंट स्पर्शिका प्रमेयानुसार हे दोन कोन जे आहेत 90 अंशाचे. आता आपण हे दोन कोन घेऊ. रेषा AB आणि रेषा XY समांतर, रेषा AB समांतर XY ट्रान्सव्हर्सल MO छेदिका इथे MO घेतली. आता छेदिकेच्या एकाच बाजूस आणि समांतर रेषेच्या अंतर्भागात छेदिकेच्या एकाच बाजूस असणारी कोन आंतरकोन त्यांची बेरीज इथं 180 येते. पण स्पर्शिका प्रमेयानुसार हा जो कोन जो आहे 90 AMO ते इथं माप घातले AMO चं 90 अधिक कोन MOX वर 180 म्हणून अँगल MOX वर 180 वजा 90 बरोबर 90. आपणाला MOX हा 90 कोन मिळाला. त्याच प्रकारे आपल्याला NOX हा सुद्धा 90 अंशाचा कोन आहे हे इथं सिद्ध करता येतं, सांगता येतं. याच प्रकारे फक्त इथं समांतर रेषा XY आणि CD आणि छेदिका ON ट्रान्सव्हर्सल इथे घ्यावी लागेल. आता हे जे दोन जे कोन आहेत दोन्ही पण इथं 90 त्यांची बेरीज 180 झाली आणि हे दोन्ही कोन लगतचे कोन आहेत. बेरीज 180 आहे त्यामुळे दोन्ही कोन सप्लिमेंटरी अँगल पूरक कोन आहेत. सो अँगल MOX and अँगल NOX फॉर्म लिनियर पेअर रेषीय जोडीतील कोन आहेत. आणि रेषीय जोडीतील जर कोन असते त्यांची समांतर एके बाजू सोडून दुसऱ्या ज्या काही बाजू असतात शिल्लक
त्या एकमेकीचे विरुद्ध किरण असतात एकमेकीची इथं, म्हणजे ON ला अपोजिट इथं OM. रे OM and रे ON are opposite rays, so point MON are collinear points. आता हे रेषी जोडी किंवा विरुद्ध एक्टिंग रे किरण OM विरुद्ध ON, त्यामुळे MON हे जे एक रेषी बिंदू आहेत. आता एक रेषी बिंदू आपल्याला AB समांतर CD या दोन समांतर रेषांमधील इथं आपल्याला अंतर काढायचं आहे MO, म्हणून डिस्टन्स बिटवीन लाइन AB and लाइन CD is length MN and MN is equal to R. इथं MN is equal to 2R, कारण MO plus ON म्हणजे 4.5 plus 4.5 किंवा 2 into 4.5 2 गुणिले त्रिज्या, म्हणजे आपल्याला MN चे केलेली लांबी इथं 9 सेंटीमीटर.